ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाणेदार होण्यासाठी महायुतीच्या 3 पक्षांनी आपापली दावेदारी केली असताना आता भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना येत्या आठवड्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि कुठला पक्ष निवडणूक लढवणार आहे हे जाहीर होईल असं स्पष्ट केलंय। पण उमेदवाराबद्दल बोलताना आपसुकच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्यानं आपणच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहोत असं त्यांनी यातून दर्शवलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपमधून माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक यांची, तर शिवसेना शिंदे गटातून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार आनंद परांजपे ही नावं पुढे आली होती। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे। गुरुवारी माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिकेत येऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान त्यांनी घोडबंदर रोड येथील पाणी प्रश्न आणि ठाणे शहरातील वाहतूक कोंडी याबाबत आयुक्तांसह चर्चा केली। याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक भूमिका दाखवली असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज माननीय आयुक्त बांगर साहेबांची बैठक झाली। माननीय शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले साहेबांच्या सोबत काही दिवसापूर्वी ठाण्याचे 2 ज्वलंत प्रश्न, एक पाणी आणि दुसरा घोडबंदरची ट्रॅफिक। घोडबंदरच्या ट्रॅफिक आणि पाण्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं की महिनाभरामध्ये आम्ही त्याची नियोजन करतो आणि त्याची नियोजन बैठका पोलीस आयुक्तांच्या बरोबर ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये बैठक झाली, मेट्रोच्या संदर्भातली बैठक झाली, पाण्याच्या संदर्भामध्ये MIDC आणि स्टेम या दोघांची बैठक झाली। अंतिमतः त्यांनी या दोन्ही बाबतीमध्ये तात्पुरता एक सोल्युशन म्हणजे तात्पुरता त्याच्यावरती एक त्यांनी तोडगा काढलेला आहे आणि दूरगामी तोडगा। तात्पुरत्या पाण्याच्या तोडग्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की 5 MLD पाणी स्टेम मधून जर आपण उचललं टॅपिंग करून तर आपल्याला त्वरित या संदर्भामध्ये बऱ्यापैकी लोकांना पाण्याची वाढ होईल आणि अजून 5 MLD पाणी असं एकूण 10 MLD पाणी घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी नियोजन केलेलं आहे। काही दिवसात त्याचं टेंडर निघेल। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्वरित त्याच्यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगानं माननीय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणची तांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांच्यासोबत बैठक लगेच घेण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहोत की त्वरित बैठक घ्यावी जेणेकरून काही विषय जे आहेत ते त्यांच्या समोरच त्याच्यावरती निर्णय होईल, कारण 2-3 एजन्सीज याच्यामध्ये आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही आम्ही विनंती करणार आहोत। आणि ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये माननीय पोलीस आयुक्त आणि ट्रॅफिक, मेट्रो आणि महानगरपालिका या सर्वांची बैठक झालेली आहे। याचा तोडगा पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांनी एक नियोजन तयार केलेलं आहे आणि ते नियोजन 4ही संबंधित विभागाची चर्चा करून बऱ्याच ठिकाणी युटर्न्स बंद झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणचे अंडरपास बंद झालेले आहेत, तर फुटेज खोलून हा एक साधारण प्रयोग झाला होता 6 महिन्यात। पुन्हा एक त्यांना प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक नियोजन केलेलं आहे। मला विश्वास आहे की या 15 दिवसामध्ये त्याच्यावरती तोडगा निघेल आणि ट्रॅफिक आणि पाणी या दोन्ही संदर्भात ठाणेकरांना दिलासा मिळेल असं माननीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे। आता शेवटी त्यांना नियोजनाच्या अनुषंगाने वेळ दिला पाहिजे, तो वेळ देऊन त्या ठिकाणी ठाणेकरांनी मदत करावी अशी त्यांनी विनंती केली। साहेब, आता लोकसभा निवडणूक येत आहे तर सर्वसाधारण नागरिकांचा कौल की संजीव एक खासदार व्हावं, आपलं काय मत आहे? हे बघा, शेवटी निवडणूक आता पुढच्या 1 महिनाभरामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजेल। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकत्र येऊन आमचे जे नेते लोक निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य असणार आहे, हे अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे। आम्हाला फक्त तो विषय चिन्ह कुठला असणार आहे हाच विषय त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पुढे काम करतोय। काही दिवसापूर्वी तुम्ही बघितले असेल की महायुतीची या ठिकाणी सभा झाली कार्यकर्त्यांची आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे की पक्ष निर्णय घेईल, लवकर त्याच्यावरती तोडगा निघेल आणि मात्र याचा अनुषंगानं असं नाही की आमचं काम सुरू नाहीये। तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे आपापल्या परीनं या अनुषंगानं माननीय मोदी साहेबांनी केलेल्या 10 वर्षाचं कार्य आणि त्या ठिकाणी पुढचा विकास
याच्या अनुषंगानं आमचं कार्य या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. मला विश्वास आहे की एक आठवड्याभरामध्ये उमेदवार आणि कुठला पक्ष निवडणूक लढेल या संदर्भामध्ये निर्णय लवकरच जाहीर करतील असा मला विश्वास आहे.